नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. संध्याकाळ झाली, 5 वाजून गेले. आम्ही सकाळून साफसफाई केली होती. आता वनवा पेटवून भीती वाटते म्हणून ते जाळायला घेतले, पण ते आम्ही सावधीने उभी आहोत इथे. पण वाऱ्याचा भरोसा नाही ना, कसाही वारा येऊन कुठेही जाऊ शकतो ना, म्हणून इथे काळजी घ्यायला उभं राहावं लागतं. हे बघा, 4 बाजूला पेटले, सगळी साफसफाई केली. दोघी सकाळपासून शेतावर आहोत. वरची जागा पूर्ण स्वच्छ केली, पण त्याची काळजी घ्यावी लागते. दुसरे गवत वगैरे तिकडे जाण्याची भीती आहे ना, म्हणून इथे उभं राहावं लागतं आणि काळजी घ्यावी लागते. ती आता काळजी आम्ही घेतो आहे. त्याच्यानंतर शेतामध्ये नांगरणी वगैरे असते ना, त्यामुळे स्वच्छता ठेवावी लागते. कुंडा तिथे आहे, ती जाळते. मी इथे उभी राहिली. आता उद्यापासून मी थोडं बाकीची कामं करू शकतो ना. खूप घाण झालेली, त्याच्यामुळे साप आला होता इथे. अडचणीमुळे ती भीती वाटते ना, आणि तो देणेकरी होता. अगं आपण नारळ नाही आणला, उद्या आणूया. उद्या येणार आहोत ना, पण जागेवाला नारळ द्यायचा असतो. गेल्या वर्षी असंच झालं, पावसामध्ये आम्ही नांगरत असताना असंच झालं होतं. त्यावेळी पण नारळ दिलेला. तो राखणदार असतो, आपले राखण करायला आलेला असतो. तो वर्षाने एकदा येतो आणि आपल्याला आठवण करून देतो की मी तुझ्या पाठीशी आहे, असं एक म्हणतात ना. तसं मला जाणवलं काल. तिला बोलले आता आपण नारळ देऊया, पण आणला नाही मी. आता उद्या देते मी नारळ. आणि आपल्या जागेवाला आपल्या मागे उभे असतात. असं मी कालकाईला म्हणते की बाबा, जे करते ते माझ्या पाठी उभी राहा. साफसफाई केली. आता उद्या मी इथे येऊन जागेवाला नारळ देणार.